हॅलो, वेलकम टू माय ब्लॉग. तर खूप छान वातावरण झालं आहे आणि मी आली आहे टेरेसवर. आणि एवढं सुंदर वातावरण झालं म्हणून मी चहाचा कप पण सोबत घेऊन आली आहे. म्हटलं सगळं बघत बघतच चहा प्यायचा आज. तर चहा पिऊन झाला आहे माझा. आणि एवढं सुंदर वातावरण झालं आहे, छोटा छोटा पाऊस पडतो आहे बारीक. आणि मी तुम्हाला दाखवते. हे असं सगळं ओलं झालं आहे. हे बघा किती मस्त वातावरण झालंय, एकदम भारी. आणि पावसात भिजायची मजाच वेगळी. माझा नवरा असता तर मला असं कधीच भिजून दिलं नसतं, आजारी पडते त्यामुळं. पण ते नाही आहेत. इकडं मागे सगळे बिल्डिंग्स कंपन्या आहेत, हडपसर सिटी इकडं. आणि जसं की माझ्या खिडकीमधून इथून ट्रेन दिसते, तर पटरी इथंच आहे जवळ ट्रेनचे रूळ. तर ट्रेन आत्ता येईल का नाही माहीत नाही, पण दाखवेन मी आल्यावर. पण एवढा मोठा आवाज होतो ना की बोललेलं काय समजणार पण नाही. तर पाऊस पडतोय आणि गरमागरम खायची काहीतरी इच्छा झाली आहे. तर मी बनवणार आहे आज पुरणपोळी. तर माझ्या नवऱ्याला पण खूप आवडते पुरणपोळी आणि भरपूर दिवस झाले मी केलीच नाही आहे. सामान आणायला खाली जायचं आहे, पण पाऊस आला आहे भरपूर, त्यामुळे मी फोन करून मिस्टरांना सांगितलं आहे की थोडंफार सामान लागणार आहे. डाळ तर मी भिजत घातली आहे मगाशीच, हरभऱ्याची. तर पावसात खूप भिजली आहे मी. आता घरी गेल्यावर पहिलं सुकवलं पाहिजे, नाहीतर नवरा बोंब करेल. तर चला घरी आपण पुरणपोळ्या बनवूया. ब्लॉग कंटिन्यू करा. आपण बनवतोय पुरणपोळी. पहिल्यापासून जी रेसिपी मला दाखवायची होती, पण लाईट गेली आणि चार्जिंग पण नव्हती. आत्ता कुठेतरी लाईट आली नशिबाने. तर मी कुठपर्यंत आली ते तुम्हाला सांगते. कणिक भिजवून घेतली आहे. इथं मी फक्त मैदा वापरलाय, कारण गव्हाचं पीठ काय नव्हतं माझ्याकडे, म्हणून मैद्याच्या म्हटलं करून बघावे कसे होतात ते. आणि हा आहे काळा गुळ. आणि वेलची आणि जायफळ टाकायला अजिबात स्किप करू नका पुरणपोळीत, खूप छान लागते पुरणपोळी. हा आहे आमटीचा मसाला पूर्ण. ह्याचं वाटण करायचं आहे, लवकर करते नाहीतर लाईट जर निघून जाईल. हे आहे पुरण, याच्यात गूळ घालून परतायचं फक्त राहिलं आहे, बाकी रेडी आहे. ते असंच वाटून घेतलं आहे मी, पुरणाची चाळण पण नाही आहे माझ्याकडे त्यामुळं. आणि ही आहे येळवणी काढली आहे डाळीतली, तर याची आमटी करायची. हा आणलाय अहोनी बाजार, दुधाची पिशवी. आणि वडापाव, त्यांना भूक लागलेली म्हणून, तर त्यांना वडापाव देते पहिल्यांदा खायला. तर ही आहे मैद्याची कणिक, आपली पोळ्यांची तयार आहे. एकदम मऊ लुसलुशीत चांगली टिंबली आहे. आणि मी सैल पण करून घेतली आहे ती पाण्याने आणि तेलाने. हे पोळ्या करण्यासाठी मी तूप घेतलंय, त्यात थोडंसं तेल टाकणार करपू नाही म्हणून. आणि हे पुरण करून घेतलंय, अगदी छान झाले पुरण. मी थोडंसं टेस्ट करून बघितलंय. आणि हे आहे गुळवणं. आणि ही आहे मेन म्हणजे कटाची आमटी. आणि हा आहे भाताचा कुकर. चला तर मग फक्त पोळ्या राहिल्यात आणि आता पोळ्या करून घेते मी पटपट आणि डायरेक्ट तुम्हाला ताट दाखवेन. जमलं तर दाखवेन पोळ्या कशा कशा करते काय. तर व्लॉग कंटिन्यू करा. ह्या अशा खूप छान पोळ्या फुगल्यात, टिंब फुगल्यात. आणि मला वाटलं नव्हतं मैद्याच्या एवढ्या चांगल्या पोळ्या होतील, पण खूप छान झाल्यात अशा. तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा पोळ्या. आणि हे आहे आजचं पुरणपोळीचं ताट.